नमस्कार, मी अविनाश। ह्या ट्रॅव्हल फिल्मच्या माध्यमातून मी तुम्हाला आमच्या अरुणाचल प्रदेशमधील मोटरसायकल प्रवासाची गोष्ट सांगणार आहे। ह्या गोष्टीची सुरुवात 2010 साली झाली, जेव्हा वन क्रेझी राईड नावाची एक ट्रॅव्हल डॉक्युमेंटरी माझ्या नजरेत आली। या डॉक्युमेंटरीची झलक मी इंटरनेटवर बघितली आणि अक्षरशः वेडा झालो। गौरव जानी नावाच्या एका जिगरबाज तरुणाने त्याच्या मित्रमैत्रिणींबरोबर केलेला अरुणाचल प्रदेशमधील मोटरसायकल प्रवास ही या डॉक्युमेंटरीची खासियत। भारताच्या नॉर्थ ईस्ट मधील राज्यांबद्दल आणि त्यांच्या नैसर्गिक संपदेबद्दल ऐकून तर भरपूर होतो, पण ते बघण्याचा योग या ट्रॅव्हल फिल्मच्या निमित्ताने आला। आणि त्या क्षणी मी आणि मैत्रिणीने ठरवलं, जर अरुणाचल बघायचा तर तो अगदी असाच आणि मोटरसायकलवरून। भरपूर ट्रॅव्हलिंग आणि ऍडव्हेंचरचा अनुभव घेतल्यानंतर हा प्रवास आम्ही 2014 साली करायचा असं ठरलं। हा प्रवास अधिक स्मरणीय आणि जबरदस्त व्हावा म्हणून मी आणि मैत्रिणीने तो आम्ही दोघांनीच करायचा असं ठरलं। याआधी केलेल्या लडाख आणि सिक्कीम सारख्या कठीण आणि खडतर अशा मोटरसायकल प्रवासांचा अनुभव पाठीशी होताच, मग म्हटलं विचार कशाला करायचा। 2014च्या डिसेंबरमध्ये हा प्रवास करायचं ठरलं आणि सगळ्या तयारीही झाल्या। पण ऑक्टोबर 2014 मध्ये माझ्या वैयक्तिक वैद्यकीय कारणांमुळे हा प्रवास करण्यासाठी मी अनफिट ठरलो आणि आम्हाला ही ट्रिप कॅन्सल करावी लागली। खूप दुःख झालं, पण माझी पत्नी मैथिली, आमच्या दोघांचे कुटुंबीय, माझे किकबॉक्सिंगचे कोच नितीन राऊळ सर, आमचे फॅमिली डॉक्टर एरिक बोर्जेस यांच्या प्रेमामुळे आणि मोटिवेशनमुळे हा प्रवास आम्ही 2015 मध्ये करण्याचा निश्चय केला आणि तो पूर्णत्वासही नेला। तर या ट्रॅव्हल फिल्मच्या निमित्ताने आमच्या आयुष्याशी जोडल्या गेलेल्या प्रत्येक व्यक्तीचे मी आणि मैथिली अगदी मनापासून आभार मानतो आणि या गोष्टीची मी सुरुवात करतो। धन्यवाद। प्रवास काय आहे? हा प्रवास कसा असतो? हा प्रवास एका जागेवरून दुसऱ्या जागेकडे जाणं हा आहे का प्रवास? वेगवेगळ्या हॉटेलांमध्ये किंवा वसतिगृहांमध्ये राहणं हा आहे का प्रवास? की एका जागेवरून दुसऱ्या जागेकडे जाताना जे आपण जगलो तो आहे प्रवास? कालपासून आजपर्यंत जे जीवन आपण जगलो तो आहे का प्रवास? की आजपासून उद्यापर्यंत जे आपण जगणार आहोत तो असेल प्रवास? आमच्या या स्पेशल प्रवासाची सुरुवात मुंबईवरून झाली। मुंबईच्या लोकमान्य टिळक टर्मिनस मधून आम्ही आमची एनफिल्ड आसाम मधील गुवाहाटीला जाणाऱ्या ट्रेनमध्ये पार्सल केली। शुक्रवार 11 डिसेंबर 2015 संध्याकाळी आम्ही दोघं फ्लाईटने गुवाहाटीला पोहोचलो। दुसऱ्या दिवशी सकाळी नाश्ता करून आम्ही एनफिल्डला घ्यायला गुवाहाटी स्टेशनवर गेलो। सगळ्या फॉर्मॅलिटीज पूर्ण झाल्यावर आम्ही आमची एनफिल्ड धक्का मारत स्टेशनच्या बाहेर आणली। रेल्वे पार्सलच्या नियमानुसार बाईक पार्सल करताना सगळं पेट्रोल काढावं लागतं आणि बाईक रिसीव्ह करताना स्टेशनच्या बाहेर जाईपर्यंत पॅकिंग फाडता येत नाही। स्टेशनच्या बाहेर आल्यावर एनफिल्डची निगराणी करायची जबाबदारी मैथिलीला देऊन मी सायकल रिक्षाने पेट्रोल घेऊन आलो। पेट्रोलचे पहिले घोट घेतल्यावर जेव्हा आमची बुलेट धडधडून चालू झाली तेव्हाचा आमचा आनंद एकदम अविस्मरणीय होता। आमची एनफिल्ड सामानासकट सज्ज झाल्यावर आम्ही हॉटेलमधून लगेचच चेकआउट करून अरुणाचलच्या दिशेने निघालो। गुवाहाटी स्टेशन आणि पलटण बाजारच्या गजबजलेल्या रस्त्यांवरून वाट काढत आम्ही तेजपूरला पोहोचण्याचा प्रयत्न करणार होतो। अरुणाचल हा भारत चीन सीमेलगतचा प्रदेश असल्याने तिथे एंटर करायला इनर लाईट परमिट घेणं आवश्यक आहे। हे परमिट आसाम किंवा अरुणाचल डेप्युटी कमिशनरच्या ऑफिसमधून घ्यावे लागते। माझ्या मामाच्या ओळखीच्या नेटवर्क ट्रॅव्हल्स नामक ट्रॅव्हल एजन्सीकडून आम्ही हे परमिट ॲडव्हान्समध्येच काढून घेतले होते। अरुणाचलच्या विविध भागांमध्ये एंटर करायला त्या भागांची परमिट्स घ्यावी लागतात। नेटवर्क ट्रॅव्हल्सने चुकून पश्चिम अरुणाचल आणि मध्य अरुणाचल या दोन्ही परमिट्सवर एकच तारीख टाकल्यामुळे आम्हाला मध्य अरुणाचलचे परमिट पुन्हा नव्याने काढावे लागणार होते। आम्ही साधारण 12:30ला तेजपूरच्या दिशेने राईड करायला सुरुवात केली। दुपारी 2:30 वाजता आम्ही एका सुंदर आणि शांत अशा रोड साईड ढाब्यावर जेवायला थांबलो। अत्यंत चविष्ट अशी आसामी वेज थाळी खाऊन तृप्त झाल्यावर आम्ही त्या ढाब्याच्या आवारात जरा वेळ फेरफटका मारला। भारताच्या नॉर्थ ईस्ट मधील भागात सूर्यास्त 4:30-5लाच होतो आणि त्यामुळे आम्हाला वेळ पाळणं गरजेचं होतं। संध्याकाळी 6:30ला मिट्ट अंधार झाल्यावर आम्ही एक व्यवस्थित ढाबा बघून तिथे थांबलो।
अनुराग नावाच्या या ढाब्यामध्ये सुंदर जेवणाबरोबरच त्यांच्या स्टाफच्या एका रूममध्ये आमची राहण्याची सोय झाली. सकाळी लवकर रेडी होऊन आम्ही ढाब्याच्या फ्रेंडली स्टाफ बरोबर फोटोज काढले. ढाब्याचा मेहनती स्टाफ दिवसभर रस्त्याच्या दोन्ही बाजूंना उभा राहून प्रवाशांना ढाब्याकडे येण्याची विनंती करत राहतो. त्यांच्या या मेहनतीला खरंच सलाम. पण त्यांना मात्र आमच्या या मोटरसायकल प्रवासाचं भरपूर कौतुक वाटत होतं. सगळ्यांना बाय करून आम्ही तेजपूरच्या दिशेने निघालो. इथून तेजपूर फक्त 60 किलोमीटर दूर होतं. मध्य अरुणाचलची परमिट्स आम्ही तेजपूरवरूनच काढणार होतो आणि त्या दिवशी रविवार असल्यामुळे DC ऑफिस बंद होते. तसेही परमिट सोमवारीच मिळणार असल्यामुळे आम्ही सुंदर हिरव्यागार रस्त्याचा आस्वाद घेत आरामात राईड करत होतो. इथल्या गावातल्या घरांची एक खासियत होती. प्रत्येक घर झाडांच्या हिरवाईत लपलेलं होतं आणि प्रत्येक घरापुढे एक डबकं होतं. या डबक्यात माशांची पैदास केली जाते आणि जेव्हा हवं तेव्हा फ्रेश मासा पकडून खाताही येतो. आम्ही दुपारी 12:30ला तेजपूरमध्ये पोहोचलो आणि तिथल्या DC ऑफिसच्या जवळच असलेल्या जीबिका लॉजिंगमध्ये एक रूम घेतली. हे लॉज गावातल्या घरासारखंच आहे आणि या लॉजचा मालक एक थिएटर ॲक्टर आहे. या ओनरच्या इथल्या सगळ्यांशी चांगल्या ओळखी असल्यामुळे आसामसारख्या सेन्सिटिव्ह भागात सुद्धा आम्हाला बऱ्यापैकी सुरक्षित वाटलं. सामान रूममध्ये टाकून थोडं फ्रेश झाल्यावर आम्ही बाहेर चालत एक फेरफटका मारला. दुपारी जेवण म्हणून आम्ही मार्केटमधून घेतलेली फळच खाल्ली. संध्याकाळी रूमच्या पडवीमध्ये बसून गरमागरम चहा बरोबर निवांत गप्पा मारल्या. रात्री जेवल्यानंतर कसल्याशा गप्पांच्या आवाजामुळे मी बाहेर बघायला गेलो तर तिथे माझी लॉज ओनरच्या 2 मित्रांबरोबर ओळख झाली. सोमरस प्राशनामुळे अत्यंत आनंदी झालेल्या या दोघांनी मी आर्टिस्ट आणि मोटरसायकल टुरिस्ट असल्याचे कळल्यावर माझ्याबरोबर फोटो काढण्याचा आग्रहच धरला आणि जो मला पूर्ण करावा लागला. मला मैथिली बोलवत असल्याचे कारण सांगून केअरटेकरने माझी या दोघांच्या तावडीतून सुटका केली. सकाळी केअरटेकरने DC ऑफिसमधील एका सिनियर कर्मचाऱ्याशी कॉन्टॅक्ट करून आम्हाला परमिट लवकर देण्याविषयी विनंती केली. साधारणपणे परमिट मिळायला एक पूर्ण दिवस जातो, पण आम्हाला जीबिका लॉज ओनरच्या ओळखीमुळे 1 तासात परमिट मिळाले आणि आम्ही अरुणाचलच्या दिशेने निघालो सुद्धा. तेजपूर पासून पुढे थोड्या थोड्या अंतरावर इंडियन आर्मीचे जवान खडा पहारा देत उभे होते. हिरव्यागार निसर्गरम्य रस्त्यावरून राईड करत आम्ही 2:30 वाजता भालुकपांगला पोहोचलो. भालुकपांग हे आसाम आणि अरुणाचलच्या बॉर्डरवरील शेवटचे गाव. इथल्या मिलिटरी चेकपोस्टवर परमिट दाखवूनच अरुणाचलमध्ये एंटर करता येते. रस्त्या बाजूच्या एका हॉटेलवर जेवून झाल्यावर आम्ही इथल्या गव्हर्नमेंट गेस्ट हाऊस कम रिसॉर्टमध्ये रूम घेतली. हे गव्हर्नमेंट रिसॉर्ट खूपच सुंदर आहे. एका बाजूला कामेंग नदी, सगळ्या बाजूंनी भरगच्च जंगलाने वेढलेला परिसर आणि मनाला कवी बनवणारी शांतता. आजच्या दिवसाचा प्रवास लवकरच संपल्यामुळे आम्ही या रिसॉर्टचा पुरेपूर आस्वाद घेतला. आम्ही खूप आनंदात होतो कारण दुसऱ्या दिवशी आम्ही अरुणाचलमध्ये एंटर करणार होतो. इथल्या आर्मी पोस्टवर परमिटची एंट्री करून आपल्या आर्मीच्या जवानांशी थोड्या गप्पा मारल्या. पुढच्या रस्त्याबद्दलची माहिती आणि इथे फिरताना घेण्याच्या दक्षता अशा बऱ्याच गोष्टी आम्हाला आर्मीच्या जवानांनी सांगितल्या. या पोस्टपासून पुढचा रस्ता लगेचच अरुणाचलच्या पहाडांमध्ये लुप्त होतो. आसामच्या दमट गारव्यापेक्षा अरुणाचलची ही थंडी हाडे गोठवणारी होती. पहाडातून जाणारा हा रस्ता खूपच अरुंद होता. रस्त्यावरच्या एका वळणावर एक देवीचं मंदिर दिसलं आणि नेमका तिथेच पाऊस पडायला लागला. सामानावर आणि आमच्यावर रेनकोट घालण्यासाठी आम्ही तिथल्या झाडाखाली थांबलो. सगळं आटपेपर्यंत पाऊस थांबला होता.
ढगांनी वेढलेल्या या सुंदर भागाचा आम्ही थोडा वेळ आस्वाद घेतला आणि पुढे निघालो. इथून थोडंसं पुढे गेल्यावरच अरुणाचल समोरचं दृश्य बघून आम्ही थपकून गेलो. पुढचा सगळा रस्ता ढगांनी मडलेला होता. काही कळायच्या आतच पाऊस आणि थंडीने आम्हाला झोडपायला सुरुवात केली. ढगांमुळे रस्त्यावरचं काहीही दिसत नव्हतं. त्यातून अतिशय खडबडीत आणि निसरडा असा धोकादायक पहाडी रस्ता. पण हेच सगळं अनुभवण्यासाठी तर आम्ही अरुणाचलमध्ये आलो होतो. यापूर्वीच्या प्रवासांप्रमाणेच आताच्या प्रवासातही आमच्यावर निसर्ग देवतेचा वरदहस्त आहे असे मानून आम्ही एकदम बिनधास्त होतो. एक पहाडी रोड साइड हॉटेल बघून आम्ही चहासाठी थांबलो. इथे आमची एका अरुणाचली तरुणाशी ओळख झाली जो इथल्या इटानगरच्या पोलीस फोर्समध्ये होता. तिथल्या शेकोटीजवळ बसून चहाबरोबर गप्पा मारता मारता वेळ कसा गेला ते कळलंच नाही. आमच्या चहाचे पैसे देऊन आम्हाला वेलकम टू अरुणाचल असं म्हणून त्याने आमचा निरोप घेतला. पुन्हा एकदा भिजत भिजत दर 20 मिनिटांनी नैसर्गिक विधींसाठी थांबत थांबत आम्ही टेंगा मिलिटरी टाउनला पोहोचलो. माझा लहानपणापासूनचा जवळचा मित्र प्रणव रेडकर टेंगामध्ये पोस्टेड होता. परतण्याचा रस्ता तोच असल्यामुळे आणि उशीर झाल्यामुळे आम्ही प्रणवला परत येताना भेटण्याचं ठरवलं. इथल्या एका छोट्याशा दुकानात मॅगी खाताना आमची सोनूशी ओळख झाली. सोनू हा दिल्लीचा तरुण आर्मीमध्ये भरती होण्यासाठी इतक्या दूर टेंगामध्ये त्याच्या काकांच्या दुकानात काम करत होता. आम्हाला सोनूचं खूप कौतुक वाटलं. येताना पुन्हा भेटण्याचं ठरवून आम्ही सोनूचा निरोप घेतला. त्या दिवशी आम्ही बोमडिला नामक 9000 फूट हाईटवरच्या टाउनमध्ये थांबलो. बोमडिलामध्ये थंडीने अक्षरशः उच्चांक गाठला होता. आदल्या रात्री टेम्परेचर मायनसमध्ये गेलो होतो. सकाळी फोटो घेताना आणि बाईकवर सामान बांधताना हात गोठत होते. आज आम्ही 13000 फूट वरील फेमस सेला पास क्रॉस करणार होतो. हॉटेल मालकाने आम्हाला सेला पासवरील बर्फाच्छादित रस्ते आणि संभाव्य धोक्यांविषयी सावध राहायला सांगितलं. अतिशय खडतर आणि तरीही खूप सुंदर अशा रस्त्यावरून आम्ही सेला पासच्या दिशेने निघालो. वाटेत ढगांनी वेढलेली आणि बर्फांनी मडलेली पर्वत शिखरं दिसत होती. सेला पासच्या काही किलोमीटर आधी एका आर्मी ट्रकने आम्हाला थांबवलं. आमची महाराष्ट्राची नंबर प्लेट बघून त्या मराठमोळ्या जवानांनी आमच्याशी मराठीत मस्त गप्पा मारल्या. सेला पासवर भरपूर आईस जमल्याचं त्यांनी आम्हाला सांगितलं. सेला पासवर आर्मीचे ट्रक टायरला चेन लावून चालवतात. बर्फ जमलेल्या पहिल्याच वळणावर आम्ही बाईक सकट दांडकन आडवे झालो. बुलेटच्या स्ट्रक्चरमुळे आणि आमच्या जॅकेट्समुळे फारसं लागलं नाही. पुन्हा उठून हिम्मत करून अजून 3 वळणं कशी तरी घसरत बुलेट वर चढवली. पण तिथून पुढे बुलेटचे टायर जागी स्किड होऊन आम्ही दरीच्या दिशेने जाऊ लागलो तेव्हा तिथेच थांबलो. तिथून बुलेट खाली आणणं पण मुश्किल होतं. तिथले मराठा रेजिमेंट पोस्टवरचे आर्मीचे जवान आमच्या मदतीला धावून आले आणि त्यांनी बुलेट अक्षरशः धक्का मारत खाली आणून दिली. एवढेच नव्हे तर आम्हाला बसून चहा, गरम पाणी, बिस्किटं दिली आणि विचारपूसही केली. इंडियन आर्मीची ट्रीटमेंट अक्षरशः निशब्द होऊन डोळ्यात पाणी आणणारी होती. सगळ्या जवानांचे खूप आभार मानून आम्ही निरोप घेतला. या सगळ्या घडामोडींमध्ये बराच वेळ जाऊन संध्याकाळ झाली होती. आम्ही अंधारात प्रवास करत खाली सेंगे गावात एका वापरात नसलेल्या इन्स्पेक्शन बंगलोमध्ये थांबलो.
थंडीत कुडकुडत आणि आजच्या विलक्षण आठवणी कुरवाळत आम्ही झोपी गेलो. सकाळची उन्हं खाताना आम्ही आमची बुलेट, हेल्मेट्स आणि थोडे सामान सेंगेमध्येच ठेवून लोकल गाडीने तवांगला जाण्याचा निर्णय घेतला. इथला लोकल अरुणाचली ड्रायव्हर आम्हाला 2000 रुपयांमध्ये त्याच्या मारुती 800 मधून तवांगला नेण्यास तयार झाला. लोकल अरुणाचली ड्रायव्हरने मोठ्या कसोशीने पण तरीही घसरतच आम्हाला सेला पासवर पोहोचवले. घट्ट जमलेला बर्फ बघून बुलेट मागे ठेवण्याचा आमचा निर्णय योग्य असल्याची आम्हाला खात्री पटली. तिथला देखावा बघून पुन्हा एकदा आम्ही निशब्द झालो. मन प्रसन्न करणारं नितळ निळं आकाश आणि त्यात उठून दिसणारे महाकाय पर्वत यांनी आम्हाला फक्त नेत्रसुखच दिलं नाही, तर आपण मनुष्य या सृष्टीसमोर किती सूक्ष्म आहोत याची जाणीव करून दिली. स्वतःबद्दल असलेले पोकळ गैरसमज दूर करण्यासाठी निसर्गापेक्षा मोठा गुरु कोण असणार. त्या संध्याकाळी आम्ही तवांगला पोहोचलो आणि माझी तब्येत अचानक बिघडली. अतिउंच पहाडांमध्ये होणाऱ्या अॅक्यूट माउंटन सिकनेसची ही लक्षणं आहेत असे वाटल्यामुळे एक दिवस आराम करून आम्ही तवांग न बघताच परत निघालो. परतीचा हा प्रवास आम्ही सकाळी 6 वाजता एका शेअर्ड सुमो मधून सुरू केला. आमच्या गाडीत काही अरुणाचली लोकल माणसं आणि आर्मीचे जवान होते. सकाळी 7:30च्या सुमारास आम्ही एका छोट्याशा हॉटेल जवळ नाश्त्यासाठी थांबलो. काहीही न खाता आम्ही दोघं फक्त ती थंडगार सकाळ अनुभवत होतो. यावेळेस सेला पास जवळ बर्फ बरंच कमी झालेलं होतं, पण तरीही गाडी थोडीफार घसरत होतीच. गाडीत लावलेली गाणी ऐकत आणि डोंगर दऱ्यांचा व्ह्यू एन्जॉय करत प्रवास चालला होता. रमत गमत आम्ही दुपारी 12 वाजता सेंगे गावात पोहोचलो. माझी तब्येत बरीच सुधारल्यामुळे आम्ही त्याच दिवशी बोमडीला गाठण्याचा निर्णय घेतला. एन्फिल्डला उन्हात उभी करून थंडीने गोठलेले इंजिन चालू केले. इंजिन गरम होईपर्यंत बुलेटवर सामान बांधले आणि मग बाजूच्याच लक्ष्मी टी स्टॉलमध्ये नाश्त्यासाठी गेलो. सेंगेमध्ये असताना आमच्या खाण्यापिण्याची सोय या टी स्टॉलवाल्या प्रेमळ जोडप्यानेच केली. त्यांचा निरोप घेऊन आम्ही बोमडिलाच्या दिशेने निघालो. दुपारी 2च्या सुमारास वाटेत आम्हाला एक मोटरसायकल स्वाराने हात करून थांबवलं. कर्नाटकचा अनंत कामत हा इंडियन पॅरामिलिटरीचा जवान आहे आणि तो सुद्धा त्याच्या अरुणाचलमधील मोटरसायकल प्रवासाचा आस्वाद घेत होता. आमची एकदम चांगली मैत्री झाली. आमच्यासारखे नवरा बायको मोटरसायकल प्रवास करताना फार कमी दिसतात असे सांगून त्याने आमचं कौतुक केलं. अरुणाचल आणि आसाममध्ये कसलीही मदत लागल्यास मला कॉन्टॅक्ट करा असा मैत्रीपूर्ण आणि हक्काचा आग्रह त्याने आम्हाला केला. अनंत कामतच्या या भेटीनंतर पुन्हा एकदा आम्ही निशब्द झालो. सुंदर अनुभवांनी समृद्ध होत आम्ही संध्याकाळी बोमडिलामध्ये पोहोचलो. दुसऱ्या दिवशी सकाळी बोमडिलामधून निघताना हलका हलका हिमवर्षाव होत होता. आज आम्ही भालुकपाँगला पोहोचणार होतो. आदल्या रात्री मी प्रणव रेडकरला कॉल करून टेंगा मिलिटरी टाउनमध्ये भेटण्याविषयी बोललो होतो, पण प्रणवची 2 दिवसांपूर्वीच सेला पास जवळच्या बैसाखी मिलिटरी पोस्टवर रवानगी झाली असल्यामुळे आमचा भेटण्याचा बेत फसला होता. एवढ्या लांब अरुणाचलमध्ये येऊनही प्रणवला भेटता न आल्यामुळे आम्ही दोघंही हिरमुसलो होतो. टेंगा मिलिटरी टाउन मधून पास होताना आम्ही प्रणवलाच आठवत होतो आणि विचार आला की मी प्रणवला 4-5 दिवस आधीच कॉल का नाही केला. असो, टेंगामध्ये पोहोचल्यावर आम्ही सोनूला पुन्हा एकदा भेटलो आणि भरपूर गप्पा मारल्या. तिथल्या नदीवरच्या झुलत्या पुलावर फोटो काढताना आमची एका लोकल महिलेशी ओळख झाली. ती तिच्या लहान बाळाला ताप असल्यामुळे बाजूच्या गावात मांत्रिकाला बोलवून पूजापाठ करून आली होती. मिलिटरी हॉस्पिटल अगदी जवळ असूनही ती फक्त देवपूजेवर अवलंबून होती. तिला हॉस्पिटलमध्ये जाण्याची विनंती करून आम्ही तिला हलत्या पुलावरून सामान पलीकडे न्यायला मदत केली.
आमच्या पूर्वीच्या प्लॅननुसार आम्ही मध्य अरुणाचलमध्ये जाण्यासाठी सेप्पा गावाच्या रस्त्याने एंटर करणार होतो, पण लोकल अरुणाचली लोकांच्या आणि आर्मी जवानांच्या सांगण्यानुसार सेप्पा गावातले निशी जमातीचे लोक थोडे आक्रमक असल्यामुळे हा रस्ता सुरक्षित वाटत नव्हता। खास करून माझ्याबरोबर मैथिली असल्यामुळे मी तो रस्ता न घेण्याचा निर्णय घेतला। आता आम्हाला पुन्हा खाली आसाममध्ये येऊन पूर्वेकडून पुन्हा मध्य अरुणाचलमध्ये एंटर करावं लागणार होतं। तिथून पुढे आम्ही वळणदार रस्त्यांचा आस्वाद घेत आणि फोटोग्राफीचे ब्रेक्स घेत भालुकपांगला पोहोचलो। 11व्या दिवशी आम्ही जवळजवळ 200 किलोमीटर कव्हर करून मध्य अरुणाचलचा एंट्री पॉइंट असलेल्या बांदरदेवाला संध्याकाळी 7:30ला पोहोचलो। बांदरदेवा ही आसाम आणि मध्य अरुणाचलच्या बॉर्डरवरील छोटीशी वसाहत। आम्ही राहत असलेल्या NKN हॉटेलच्या मॅनेजरने आम्हाला पुढे 0 गावापर्यंत जाणाऱ्या रस्त्याचा नकाशा एका कागदावर रेखाटून दिला होता। सकाळचा नाश्ता झाल्यावर मैथिली जरा वेळ उन्ह शेकत बसली होती। बुलेटवर सामान बांधल्यावर मीही जरा आजूबाजूचे फोटो काढून घेतले। इथे मला एक गमतीशीर टपरी दिसली। रेडी झाल्यावर आम्ही बुलेटला पेट्रोल पंपावर नेऊन नाश्ता करवला। अरुणाचलच्या इथल्या एंट्री पॉइंटवर आम्हाला आर्मीच्या जवानाने थांबवले। इटानगरमध्ये विधानसभा बरखास्त झाल्यामुळे त्याचे राजकीय पडसाद इतरत्र उमटले होते। हा सेन्सिटिव्ह एरिया असल्यामुळे आर्मीचे जवान अरुणाचलमध्ये येणाऱ्यांची कडक तपासणी करत होते। चेकिंग झाल्यावर पुन्हा एकदा आम्ही अरुणाचलच्या गच्च हिरवाईत विरून गेलो। झिरोपर्यंत जाणारा अर्धा रस्ता एकदमच रुंद आणि चांगल्या अवस्थेत होता। रस्त्याच्या या भागाच्या कृपेने आम्ही बऱ्यापैकी चांगला डिस्टन्स कव्हर करू शकलो। इथून पुढचा रस्ता उखडलेला आणि खडबडीत असला तरीही खूपच सुंदर होता। वाटेत काही शांत आणि सुंदर जागा शोधून आम्ही थांबत थांबत निसर्गाचा आस्वाद घेत चाललो होतो। डोंगरातल्या खडबडीत आणि वळणदार रस्त्यांचा एक फायदा मात्र असतो की आपल्याला वाहन चालवताना कधीही झोप येत नाही। संध्याकाळी 0ला लागून असलेल्या हापोली गावामध्ये आम्ही ब्लू पाईन नावाच्या हॉटेलात थांबलो। दुसऱ्या दिवशी सकाळी 0मध्ये भटकताना मला गौरव जानीच्या डॉक्युमेंटरीमधील मिस्टर ताकू चातुंग दिसले। एक डॉक्युमेंटरी बघून मुंबईतल्या आम्ही एका अरुणाचली माणसाला इतक्या लांब येऊन कसे काय ओळखतो या आश्चर्यात आणि आनंदातच मिस्टर ताकूंनी आम्हाला त्यांच्या घरी नेले। इथल्या ताज्या ऑर्गॅनिक किवी फळांचा खुराक देऊन त्यांनी आमचा पाहुणचार केला। टाकू हे 0मधल्या तरुणांचे नेते आहेत आणि ते 0 गावाच्या प्रगतीसाठी काम करत आहेत। आमच्या आवडत्या डॉक्युमेंटरीमधल्या व्यक्तीला प्रत्यक्ष भेटल्याचा आनंद आमच्या मनात कायमसाठी कोरला गेला। टाकू यांचा निरोप घेऊन आम्ही हापोली गावात परत आलो। बुलेट मध्ये मध्ये बंद पडत असल्यामुळे तिला एका मेकॅनिकवर सोपवून आम्ही एका टेकडीवर असलेल्या गव्हर्नमेंट गेस्ट हाऊसच्या आवारात आलो। इथून पूर्ण हापोली गावाचा व्ह्यू दिसत होता। बुलेट ठीक व्हायला वेळ लागणार असल्यामुळे मेकॅनिकने आम्हाला तिला संध्याकाळी डायरेक्ट हॉटेलवर आणून देण्याचे कबूल केले। हॉटेलवर परतताना काही रोड वर्कर तरुणांनी मला त्यांचा फोटो घेण्याची विनंती केली। आम्हाला एक जाणीव झाली की इथले बहुतांश लोक जीवनातल्या छोट्यातल्या छोट्या गोष्टींमध्ये आनंद शोधतात, जे शहरातली प्रगत माणसं विसरत चालली आहेत। ठणठणीत बऱ्या झालेल्या आमच्या बुलेटला घेऊन आम्ही पुन्हा एकदा 0मध्ये भटकायला गेलो। इथल्या लोकांना डिस्टर्ब न करता गावातल्या घरांचं शूटिंग करता यावं म्हणून आम्ही बुलेटवर लावलेला गोप्रो कॅमेरा चालू करून गावात एक फेरफटका मारला। 0 हे अरुणाचलमधल्या आपातानी जमातीच्या लोकांनी वसवलेलं गाव आहे। अरुणाचलमधल्या जमातींमध्ये आपातानी ही सर्वात प्रगत असलेली जमात आहे। पूर्वी अरुणाचलमधल्या बाकीच्या जमाती या भटक्या स्वरूपाच्या होत्या, तर काही अजूनही आहेत। त्या कायम उपजाऊ जमिनीच्या आणि जंगलांच्या समृद्ध भागांच्या शोधात भटकत असत। आपातानी ही जमात मात्र एकाच जागेवर वर्षानुवर्ष राहत आलेली आहे। आपातानी जमातीची जगण्याची शैली अभ्यासण्यासाठी 0 या गावाला वर्ल्ड हेरिटेज साईट म्हणून घोषित केलं आहे। इथली पारंपरिक बांबूंची घरे आणि हस्तकला अभ्यासण्यासाठी देश-विदेशातून अभ्यासक आणि पर्यटक येतात। आम्हाला आपातानींचे पारंपरिक वेशातले फोटोज घ्यायचे होते, पण त्यांच्या परवानगीशिवाय नक्कीच नाही
आणि म्हणूनच आम्ही फोटोज घेणं टाळलं. टाकू चातुंग यांच्या शेजारी राहणाऱ्या 2 महिलांशी ओळख झाल्यामुळे आम्ही त्यांच्या परवानगीने त्यांचे फोटो घेतले. इथून आम्ही बुलेट हॉटेलवर ठेवून झिरोचे डिस्ट्रिक्ट म्युझियम बघायला गेलो. हे छोटंसं म्युझियम इथल्या संस्कृतीची पुष्कळ माहिती देतं. म्युझियम बघण्यात गुंग झाल्यामुळे आम्ही जास्त फोटोज घेतले नाहीत. म्युझियम बघून झाल्यावर बाहेर पडताना इथल्या लोकल फिश मार्केटवर नजर टाकली. इथे जास्त करून नदी तलावातले मासे खाल्ले जातात. दुपारी आम्ही मार्केटमधल्याच एका छोट्याशा रेस्टॉरंटमध्ये गेलो. इथला अँबियन्स फारच छान होता. नवीनच सुरू झालेल्या या रेस्टॉरंटच्या भिंतींवर जगातल्या प्रभावशाली व्यक्तींचे प्रेरणादायी विचार लावलेले होते. थंडीत कुडकुडत आम्ही रेड वाईन बरोबर इथल्या चवदार नॉनव्हेज पदार्थांवर ताव मारला. मी इथे अपाँग म्हणजेच भातापासून बनवलेली लोकल वाईन सुद्धा ट्राय केली. सकाळी तयार होऊन बुलेटवर सामान बांधेपर्यंत 9:15 वाजले होते. हॉटेल ब्लू पाईनच्या स्टाफने या कडाक्याच्या थंडीत आमची खूप छान काळजी घेतली होती. त्या सगळ्यांचे आभार मानून आणि त्यांचा फोटो घेऊन आम्ही पुढच्या प्रवासाला निघालो. आज आम्ही दापोरिजो नावाच्या डोंगरात वसलेल्या गावात पोहोचणार होतो. सकाळची कोवळी उन्हं खात हिरव्या गर्द जंगलातल्या निर्मनुष्य नागमोडी रस्त्याचा आस्वाद घेत घेत आम्ही पुढे सरकत होतो. मध्येच एखाद्या गाडीतून एक मैत्रीपूर्ण हात आम्हाला टाटा करत होता. इथले रस्ते प्रत्येक वळणाबरोबर आपलं रूप बदलत होते. कधी डांबर, कधी खड्डे, कधी माती, तर कधी चिखल अशी रस्त्याची विविध रूपं आम्हाला दिसत होती. अरुणाचलमध्ये इतक्या दिवसांनंतर आम्हाला या कठीण रस्त्यांची सवय झाली होती. वाटेत रस्त्यांच्या बाजूला डोंगर उतारावर वसलेली गावं लागत होती. खाली खोल दरी असलेल्या पहाडात बांधलेली ही घरं बघून आम्हाला इथल्या लोकांचं खूप कौतुक वाटलं. बांबू आणि झाडांची लाकडं अशा बेसिक गोष्टींपासून ही घरं बनलेली होती. अंगावर विविध कापडांची लत्तर चढवूनही कुडकुडणाऱ्या आम्हाला इथल्या साध्या लाकडाच्या घरात राहणाऱ्या जमातींविषयी खूपच कौतुक वाटू लागलं. रस्त्यातले बरेचसे भाग लाल रंगाची पाने असलेल्या वनस्पतींनी सजलेले होते. अशाच एका स्पॉटवर आम्ही फोटोज घ्यायला थांबलो. पुढे आम्हाला रस्त्यावर एक बलदंड मिथून दिसला. मिथून ही अरुणाचलमधल्या जंगली बैलाची प्रजात जी आता बऱ्यापैकी माणसाळली आहे. मध्य आणि दक्षिण भारतातल्या रानगव्यांशी हे मिथून बरेचसे मिळते जुळते आहेत. साधारण 3च्या सुमारास आम्ही एका रोड साइड हॉटेलमध्ये जेवायला थांबलो. इथे असलेल्या लोकांशी बोलताना जाणवलं की दापोरिजो पर्यंत जाण्याचा रस्ता असाच खडतर आणि पहाडातला आहे. सकाळी निघताना बराच उशीर झाल्यामुळे आज आम्हाला बहुतेक अंधारात बुलेट चालवावी लागणार होती. शेवटचे 35 किलोमीटर आम्ही मिट्ट अंधारातून या पहाडी रस्त्यातून कसे चालवले ते आम्हालाच माहीत. संध्याकाळी 7:30ला आम्ही जेव्हा दापोरिजोच्या सिंगिक हॉटेलमध्ये पोहोचलो तेव्हा जीवात जीव आला. दिवसभराच्या थकवणाऱ्या प्रवासानंतर आम्ही या हॉटेलमधील सुखसुविधांचा पुरेपूर उपभोग घेतला. सकाळच्या ताज्या थंडीमध्ये मी रूमच्या गॅलरीमधून दापोरिजो टाउनला जाग येताना पाहिलं. सकाळचे विधी आणि नाश्ता आटोपल्यावर आम्ही दापोरिजोला लागून असलेलं लिगू गाव बघायला निघालो. मैथिलीच्या आग्रहाखातर बुलेट हॉटेलवर ठेवून आम्ही चालत जायचं ठरवलं. लिगू गावाकडे जाणाऱ्या रस्त्यावर मला एक कस्टमाइज्ड एनफिल्ड दिसली आणि मी त्या बुलेटचे फोटो घेण्यापासून स्वतःला रोखू शकलो नाही.
या गावाकडे जाण्याचा रस्ता अतिशय सुंदर होता, अगदी एखाद्या चित्रातल्या देखाव्याप्रमाणे हुबेहूब. कधी रस्त्याच्या दोन्ही बाजूंना गच्च झाडी तर कधी लांबच लांब पसरलेली शेतं, क्षितिजाला स्पर्श करणारे डोंगर आणि अनंत आकाश. आम्ही दोघं या सगळ्याचा आस्वाद घेत शांतपणे चालत होतो. या रस्त्यावरून चालताना आम्ही आमची तहानभूक अक्षरशः विसरून गेलो होतो. भारताच्या इतक्या दूरवरच्या राज्यातल्या एका छोट्याशा गावात फिरताना एवढा पराकोटीचा आनंद मिळेल असं कधी स्वप्नात सुद्धा वाटलं नव्हतं. का कोण जाणे, पण कदाचित आमचं या गावाशी एक वेगळं नातं जुळणार होतं. वाटेत आम्हाला तरुण मुलांचा एक ग्रुप भेटला जो इथे शेतात फुटबॉल खेळायला चालला होता. त्यांनी आम्हाला लगेचच फुटबॉल बघायला येण्याचा आग्रह केला. थोडा वेळ त्यांचं वॉर्मअप सेशन बघून आम्ही लिगू गावामध्ये शिरलो. गावात शिरताच काही गावकऱ्यांनी आमची चौकशी केली आणि त्यातूनच आमची ओळख मिस्टर जुमनी लिगू यांच्याशी झाली. जुमनी यांचे वडील बाहेरच बांबूची टोपली बनवत बसले होते. तिथेच आमचा गप्पांचा फड पडला. प्रॉपर मुंबई से ना? हाँ हाँ, प्रॉपर मुंबई. आप मुंबई आए हैं? हम भी बॉम्बे आए 2-3 बार. कांदिवली करके पता है आपको? कांदिवली बोरीवली. कांदिवली में रहते हैं हम लोग. कांदिवली में. बोरीवली का बोरीवली नेशनल पार्क पता होगा आपको? उसको पता, लेकिन वही नहीं गया. अच्छा, गया नहीं. हमसे वो बांद्रा आपका ये क्या होता है, जो गेट ऑफ इंडिया. गेटवे ऑफ इंडिया. हाँ हाँ हाँ. और वो जो एक लक्ष्मी मंदिर है ना, महालक्ष्मी मंदिर. हाँ हाँ, रेस कोर्स है ना उधर. बहुत हाथ है ना, क्या एक घोड़े का रेस कोर्स है उसके सामने. हाँ हाँ. हम गया था, मेरा बच्चा लोग उधर है, बहुत ही हाथ. हाँ, ये हम लोग अरुणाचल वो लोग बम्बई में जा रहे हैं. हमारे यहाँ डिस्ट्रिक्ट से तो बहुत है, 4-5 पूरा साउथ में ना, गोवा, केरला. अभी मेरे दोनों बेटी, अभी भैया की बेटी दोनों वो बेंगलोर में पूरा ज़्यादातर उधर ही है. आप हायर स्कूल. हाँ. आप लोग यहाँ देख लीजिए, हम लोग का कल्चर है. हम लोग यहाँ, हम लोग सन बिलीवर में, सन गॉड. हाँ हाँ. सन. और ये अभी जो फ्लैग आप डाला हो ना, ऑफकोर्स सब में कोई क्वेश्चन गया है, कोई. आम्ही एवढ्या लांब अरुणाचलचे सौंदर्य आणि संस्कृती बघायला आल्याचे कळल्यावर त्यांनी लगेचच आम्हाला त्यांच्या घरी आमंत्रित केले. जुमनी लिगू हे इथल्या निशी जमातीचे प्रतिनिधी आहेत आणि ते इटानगरमध्ये डिस्ट्रिक्ट लेबर ऑफिसर आहेत. जुमनी हे पूर्ण अरुणाचल मधले पॅरामोटरिंग करणारे पहिले व्यक्ती आहेत. त्यांच्या बांबूच्या घरात बसून आमच्या गप्पा सुरू झाल्या. जुमनी आम्हाला त्यांच्या संस्कृतीबद्दल आत्मीयतेने सांगू लागले. दोनियो पोलो म्हणजे सूर्य आणि चंद्र ही अरुणाचली लोकांची मुख्य दैवत आहेत. आगीभोवती बसून गप्पा मारता मारता थोड्याच वेळात त्यांचे सगळे कुटुंबीय आमच्या गप्पांमध्ये सामील झाले. जुमनी आणि त्यांच्या घरातील तरुण मंडळी आमच्याशी हिंदीमध्ये बोलत होती आणि त्यांच्या बाकीच्या कुटुंबियांशी आम्ही सांकेतिक खाणाखुणा आणि थोड्या हिंदीमध्ये बोलत होतो. जुमनी आणि त्यांचे कुटुंबीय भाषेची अडचण असूनही आमच्याशी अगदी मनापासून गप्पा मारत होते. थोड्या थोड्या वेळाने भरपूर आग्रह करून आम्हाला अपांग पाजली जात होती. जुमनींनी आम्हाला अपांग कशी बनवतात हे सुद्धा दाखवले. जुमनींच्या हसतमुख वडिलांनी मला आग्रह करून भाजलेले पोर्क आणि त्याबरोबर पुन्हा अपांग प्यायला लावली. ज्या निशी जमातीबद्दल ते खूप आक्रमक असल्याचे सांगितले गेले होते, त्याच निशी जमातीच्या एका गावात बसून आम्ही त्यांच्या घरातले एक सदस्य बनून गेलो होतो. अपांगचा अंमल कमी झाल्यावर कळलं की आमच्या गप्पा संध्याकाळी 4 पर्यंत चालल्या होत्या. मोठ्या कष्टाने आम्ही निघायचं ठरवलं. जुमनींनी आम्हाला त्यांचं पूर्ण गाव दाखवलं. एखादी व्यक्ती मृत्यू पावल्यानंतर तिला कुठे पुरतात आणि एका माकडाला त्या व्यक्तीसाठी शेवटचं सामान वाहणारा सेवक म्हणून बळी दिलं जातं हे सगळं सांगितलं. जुमनी आम्हाला गावाच्या वेशीपर्यंत सोडायला आले. आम्हाला त्यांचे फोटो त्यांना प्रिंट करून द्यायचे असल्यामुळे आम्ही आमच्या हॉटेल जवळच्या फोटो स्टुडिओमध्ये गेलो. तिथे आमची ओळख करदा नाटम यांच्याशी झाली. करदा हे इथले पत्रकार आहेत आणि त्यांना ॲनिमेशनचा वापर करून इथल्या मुलांसाठी काही करायचे आहे. आमच्याशी चांगली मैत्री झाल्यामुळे त्यांनी आमच्याकडून फोटोजचे पैसे घेणं नाकारलं, पण तरीही आम्ही त्यांना मोठ्या आग्रहाने ते दिलेच. जुमनी त्यांच्या मुलीला नेण्यासाठी जवळच आलेले असल्यामुळे आम्ही त्यांचे फोटोज त्यांना सुपूर्द केले.
आजचा दिवस खरोखरच लाजवाब होता. या प्रवासातून आम्हाला जो समृद्ध अनुभव मिळाला तो पुन्हा पुन्हा आठवत आम्ही झोपी गेलो. अपॉंगचा असर न उतरल्यामुळे आम्ही रविवारी आराम करायचं ठरवून हॉटेलचा पुरेपूर आस्वाद घेतला. आज आम्ही अँलॉंगला जाणार होतो. आज जापोरिजोमध्ये इलेक्शन असल्यामुळे रस्ते बंद केल्याचं आम्हाला लोकांकडून समजलं. आम्ही तरीही चान्स घेऊन जाण्याचं ठरवलं. आजच्या आमच्या दिवसाची सुरुवात काहीशी अशी झाली. नदीवर बांधलेला एक लांब लचक अरुंद ब्रिज. क्रॉस केल्यावर लगेचच आम्हाला इलेक्शन ड्युटीवर असलेल्या एका ऑफिसरची गाडी दिसली. त्यांना आम्ही पुढे जाऊ देण्याची रिक्वेस्ट केली. त्यांनी आम्हाला सांगितलं की कदाचित पुढे पोलीस अडवू शकतील. आम्ही पुढे सगळ्यांना रिक्वेस्ट करतच जाऊ अशी खात्री दिली आणि पुढे निघालो. इथून पुढल्या स्थळांविषयी आमचे काही खास प्लॅन्स नव्हते आणि म्हणूनच इथून पुढे आम्ही फक्त रस्ता आणि राईड एन्जॉय करणार होतो. एका बाजूला नदी, एका बाजूला हळुवारपणे जागी झालेली गावं, ढगात हरवलेली थंड सकाळ, हे सगळं निसर्गाने रेखाटलेलं चित्र डोळ्यात साठवत आम्ही पुढे चाललो होतो. पहाडातल्या एका वळणावर आम्ही अचानक थांबलो. इथे काहीतरी होतं जे आम्हाला थोडा वेळ थांबायला भाग पाडत होतं. काय वाटतंय तुला आता? खूप सुंदर आहे एकदम. म्हणजे कुठलंच कॅमेरा किंवा वर्ड्स हे कॅप्चर करू शकत नाही. तुम्हाला इकडे यावं लागेल आणि बघायला लागेल काय आहे, कारण त्याच्यातून ते बर्ड्सचे आवाज, तो वास, सगळं जे काय आहे ते तुम्हाला इकडे यावं लागेल आणि अनुभवावं लागेल. इतकं सुंदर कधीच काही बघितलेलं नव्हतं. खूप मस्त वाटतं. हा रस्ता आम्हाला पुन्हा एकदा हिरव्यागार पहाडात कधी घेऊन गेला हे कळलं सुद्धा नाही. थोड्या वेळाने आम्ही ढगांमध्ये उडू लागलो होतो. अशाच एका वळणावर आम्ही पुन्हा थांबलो. डोंगराच्या कुशीत लपलेलं हे छोटंसं गाव फारच सुंदर दिसत होतं. गोरी तेरा गाँव बड़ा प्यारा, मैं तो गया मारा, आके यहाँ रे आके यहाँ, उस पर रूप तेरा सारा, चंद्रमा चौका
घनदाट वनराईतून प्रवास करत आम्ही संध्याकाळी 6च्या आसपास अलॉंगला पोहोचलो. सकाळी लवकर उठून आम्ही पसीघाटच्या दिशेने निघालो. रस्त्याला लागून नदीचं विस्तीर्ण पात्र आम्हाला साथ करत होतं. आमच्या या प्रवासातलं पसीघाट हे अरुणाचल मधलं शेवटचं डेस्टिनेशन होतं. त्यानंतर आम्ही आसाममध्ये एंटर करणार होतो. आलॉंग ते पसीघाट हा रस्ता बाकीच्या अरुणाचल प्रमाणेच पहाडातला होता. आज फक्त 110 किलोमीटर कव्हर करायचे असल्यामुळे आम्ही बऱ्यापैकी रिलॅक्स्ड होतो. पण यावेळेला रस्ता रुंदीकरणाचं काम चालू असल्यामुळे 70% रस्ता उखडलेला होता. रस्त्यावर सगळीकडे खड्डे, चिखल, बारीक खडी, निसरडी माती, छोटे मोठे दगड अशी अनेक पंचपक्वान्न वाढून ठेवलेली होती. इथे मला एक गोष्ट शेअर करायची आहे. आयडियली खडबडीत किंवा निसरड्या रस्त्यांवर चालवताना टायरमध्ये एअर प्रेशर कमी ठेवणं गरजेचं असतं, जेणेकरून टायर्सना रस्त्यावर चांगली पकड मिळते. पण यामध्ये टायर पंक्चर होण्याचे पण चान्सेस असतात. माझ्या पूर्वीच्या अनुभवानुसार अशा सुनसान रस्त्यावर पंक्चर टाळण्यासाठी मी त्यामध्ये एअर प्रेशर जास्त ठेवतो. पण त्याचा एक तोटा असा की रस्त्यावर टायरना पकड मिळत नाही. कदाचित याच कारणामुळे आम्ही सेलापासवर घसरलो होतो. सेलापासचं बर्फ सोडलं तर बाकी संपूर्ण प्रवासात मी माझ्या तोल सांभाळण्याच्या कौशल्यावरच बुलेट सगळीकडे सहज चढवली होती. पसीघाट पर्यंतचा हा रस्ता पुन्हा एकदा माझी परीक्षा घेत होता. टायरचं एअर प्रेशर जास्त असल्यामुळे बुलेट जागोजागी घसरत होती. पण तरीही मैथिलीला न पाडता 1 पीसमध्ये घरी आणण्याची शपथ घेऊन मी बुलेटला कुठेही पडू दिलं नाही. पसीघाट पासून 40 किलोमीटरवर आम्ही एका ढाब्यावर नाश्त्यासाठी थांबलो. नाश्ता करून निघाल्यावर थोड्याच अंतरावर आम्हाला एक मिथून दिसला. मी लगेचच बुलेट थांबवून माझा कॅमेरा सरसावून हळूहळू त्याच्या मागे गेलो. यावेळेस मला एकदम सावशीतपणे मिथूनचं शूटिंग घ्यायचं होतं. तिथून पुढे काही अंतरावर आम्ही नदीचे फोटोज घेण्यासाठी थांबलो. पसीघाट पासून 30 किलोमीटरवरचा रस्ता रुंदीकरणाच्या कामासाठी बंद ठेवण्यात आला होता आणि तो दुपारी 3 नंतरच चालू होणार होता. आम्ही तिकडे 1 वाजता पोहोचल्यामुळे आमच्याकडे करण्यासारखं काहीच नव्हतं. मग बुलेटला उन्हात उभी करून आम्ही दोघंही रस्त्याच्या बाजूच्या खडीवर अंग पसरून पहुडलो. डोंगरांकडे बघत आणि रस्त्यांवर लोळत घालवलेले हे 2 तास आम्हाला एक वेगळीच मनःशांती देऊन गेले. फायनली 3 वाजता रोड उघडला आणि आम्ही पसीघाटच्या दिशेने रवाना झालो. पसीघाटमध्ये नवीनच चालू झालेल्या एका मणिपुरी हॉटेलमध्ये आम्ही मनसोक्त आराम केला. पसीघाटमध्ये थंडी बरीच कमी झाली होती. आम्ही अरुणाचल आसाम बॉर्डरवर फोटो घेण्यासाठी जरा वेळ थांबलो. अरुणाचलचा निरोप घेऊन आसाममध्ये जाताना काही वेगळ्याच भावना मनात येत होत्या. एकीकडे प्रवास यशस्वीपणे पार पाडल्याचा आनंद, तर दुसरीकडे अरुणाचलला मागे सोडून जाण्याचं दुःख. माझ्या मते प्रत्येक प्रवासी अशा भावनिक वादळातून जात असावा. आज आम्ही आसाममधील ओरियम घाटावरून बोट पकडून ब्रह्मपुत्रेच्या पलीकडे दिब्रुगडला जाणार होतो. आमची मुंबईला जाणारी फ्लाईट दिब्रुगडवरून होती. इथून पुढचा रस्ता रुंद, सपाट आणि ट्रॅफिक रहित होता. त्यामुळे आम्हाला अचानक वेगळ्याच विश्वात आल्यासारखं वाटू लागलं. जेव्हा आम्ही ओरियम घाटावर पोहोचलो तेव्हा कळलं की इथून फक्त एकच बोट दिब्रुगडला जाते
आणि ती सकाळीच गेली होती. आमच्याकडे पुष्कळ वेळ असल्यामुळे आम्ही पुढे बोगीबीळ घाटावरून बोट पकडू शकणार होतो. त्यामुळे आम्ही हा वेळ या घाटावर फोटोज आणि व्हिडिओज घेण्यासाठी घालवला. घाटला आलो आणि ओरियम घाटमध्ये आता एकच सकाळची बोट होती. ती बोट गेल्यामुळे आता आम्हाला कोणतीच बोट नाही मिळत आहे. तर आता आम्हाला इथून परत मेन रोडला जाऊन बोगीबीळ घाटला जावं लागेल. बोगीबीळ घाटला कंटिन्युअस बोट्स आहेत आणि त्या बोटींवरनं मग आम्ही तिकडून दिब्रुगडला जाऊ. तर आता हा जर्नी तुम्ही बघा, हा एकदम सिनिक रोड होता. हा ओरियम घाटकडे यायचा रस्ता आणि हा ओरियम घाट आहे. आम्ही 2च्या सुमारास बोगीबीळ घाटावर पोहोचलो. इथल्याच छोट्याशा झोपडीत जेवून आम्ही बोटीची वाट बघत बसलो. फायनली आमची बोट आली आणि आम्ही बुलेट सकट बोटीवर चढलो. ब्रह्मपुत्रा नदीतून जातानाचा हा प्रवास मनाला शांत करणारा होता. प्रवासाचा हा अंतिम टप्पा सेलिब्रेट करण्यासाठी आम्ही टी काउंटी नावाच्या एका मोठ्या हॉटेलमध्ये रूम घेतली. हॉटेलची रूम बघितल्यावर माझा मूड काहीसा असा झाला होता. सकाळी नाश्ता करून आम्ही दिब्रुगड रेल्वे स्टेशनवर बुलेटला मुंबईकडे पार्सल करण्यासाठी घेऊन गेलो. या खडतर प्रवासानंतर बुलेटची अवस्था काहीशी अशी झाली होती. आम्हाला दोघांनाही आमच्या बुलेटचा खूप अभिमान वाटत होता. इथले पार्सलिंग ऑफिसर आम्हाला भेटलेल्या अनंत कामतच्या ओळखीचे होते. त्यामुळे पार्सलिंगची व्यवस्था एकदम उत्तम आणि विनाविलंब पार पडली. नवीन वर्षाचा पहिला दिवस आम्ही हॉटेलच्या आसपास फिरण्यात आणि आराम करण्यात घालवला. 2 जानेवारीला सकाळी हॉटेलचा निरोप घेऊन आम्ही मुंबईच्या प्रवासाला निघालो. प्रवास कधीच संपत नाही, तो चालूच राहतो आणि हीच या प्रवासाची खरी गंमत आहे. आमचा अरुणाचल मधला हा प्रवास तर संपला, पण बरोबर खूप काही नवीन सुद्धा सुरू करून गेला. आमच्यातल्या आम्हाला माहीत नसलेल्या क्षमता दाखवून गेल्या. अनोळखी माणसं, परिसर आणि परिस्थिती यांच्यावर विश्वास टाकायला शिकवून गेला. आपल्या 4 भिंतींच्या बाहेर असलेलं जग बघण्याचा दृष्टिकोन देऊन गेला आणि पुन्हा एकदा नव्या जोमाने पुढच्या प्रवासाची स्वप्न जागवून गेला. प्रवास